युगंधर आखाड्याच्या वतीनं ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र व नाण्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्या जगदंबा गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा लाभ या ठिकाणी आपण घेतोय। तर या ठिकाणी बघू शकता ऐतिहासिक अडकित्याचे प्रकार या ठिकाणी आपण सर्व बघतोय। या ठिकाणी एक रजत जडित म्हणजे चांदीचं काम केलेलं अडकित या ठिकाणी आपल्याला छान छोटा अडकिता परंतु अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं डिझाईन केलेलं दिसतं। हे गुप्ती शस्त्र आहे। गुप्ती म्हणजे काठीमध्ये गुप्त ठेवायचं, वेळ प्रसंगी बाहेर उचलून त्याचा शस्त्र उपयोग केला जायचा। ही खंड तलवार आहे। खंडा म्हणजे जी भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू शस्त्र जे देवी देवतेच्या हातामध्ये खंडोबाच्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्याला खंडा शस्त्र म्हटलं जातं। खंडा तलवार, खंडा म्हणजे ह्याचे वार करून खंडोळी करणं म्हणजे खंडा शस्त्र। आणि सरळ शस्त्र हे आपल्या भारतीय संस्कृतीची हिंदूची शस्त्र सरळ असतात, त्या सरळ शस्त्रापैकी एक शस्त्र म्हणजे खंडा। तर या ठिकाणी आपण खंडा बघितला। त्याच्यानंतर हे दक्षिण भारतातील विजयनगर कट्यार जे हरिहरराय भोकरांनी स्थापन केलेलं दक्षिण भारतातील शस्त्र त्याला विजयनगरी कट्यार म्हणतात। हो लांब पल्ल्याचा ब्लेड आहे त्याला विजयनगरी पट्टा म्हणतात। या ठिकाणी हा रेल्वे सिग्नल आहे। ज्यावेळेस विद्युत शोध लागायचा तर त्यावेळेस ट्रेनला सिग्नल देण्यासाठी ह्या बत्तीचा उपयोग केला जायचा। हे घोड्यावर बसण्यासाठी वापरलं जाणारं खोगीर आहे। या ठिकाणी ही राजपूत तलवार आहे। या ठिकाणी ही घोड्याची मूर्ती आहे की जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी भीमा नदीच्या काठावरती भीमथडी नावाची घोड्याची प्रजाती निर्माण केली म्हणून हे महाराष्ट्राच्या गीतामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो की भीमथडीच्या तटांना यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा। म्हणजे ह्या भीमथडीच्या तटांना यमुनेचे पार न्या, भीमा लांबपर्यंत न्या म्हणजे आपल्या राज्य तिथपर्यंत न्या हा त्याचा उद्देश आहे। या ठिकाणी आपण बघतो हे कुलपाचे प्रकार आहे। मध्ये एक संभाजी महाराज आधारित चित्रपट आला, त्या चित्रपटात अशा पद्धती कुलूप दावलेलं आपण बघतो नेहमी। तर हे किल्ल्याचे कुलप आहेत, हे वाड्याचे घराचे कुलप आहेत। या ठिकाणी काही फसव्या पद्धतीची कुलप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। हे एकच कुलूप परंतु 3 चाव्या असणारा असं कुलूप आहे। 3 चाव्या असल्याशिवाय हे कुलूप ओपन होत नाही। या ठिकाणी हे माशाच्या आकाराचं कुलूप आपल्याला बघायला मिळते, कासवाच्या आकाराचं कुलूप बघायला मिळतंय। हे किल्ल्यासाठी लागणारं कुलूप त्याला असणारी अशा पद्धतीची चावी असते। या ठिकाणी सैनिकांच्या तलवारी जी सैनिक पायदळाचा असायचा, जे जमिनीवर युद्ध करणारा सैनिक ह्या सैनिकाच्या अशा पद्धतीच्या तलवारी असायच्या। या ठिकाणी हा अतिशय महत्वाचा भाला की हत्तीवरून फेकून मारण्यासाठी वापरला जाणारा भाला, ह्याला पाठीमागं 5 फूट बांबू आणि हे अतिशय तीक्ष्ण असणारा असा मजबूत हत्तीवरून फेकून मारणारा भाला ह्याला गजकुंत असं म्हणतात। हा गजकुंत भाला आहे। पदकुंत, गजकुंत, अश्वकुंत 3 प्रकारचे भाले पडतात, त्यातील हा गजकुंत आहे। हे रक्तीचंदनाच्या बाहुल्या आहेत। वयोवृद्ध माणसं याचं महत्व आणि उपयोग सांगतात, लगेच ओळखतात बघितल्या ठिकाणी। तर हे रक्तीचंदनाच्या ह्या बाहुल्या आणि मूर्ती या ठिकाणी बघतो। हे पानपोडा आहे। पूर्वीच्या काळी अशा पद्धतीचा हा पानपोडा हौशी लोक ठेवायचे पान ठेवण्यासाठी, पाटील असेल सरदार असेल घराणे असे ठेवायचे। हा पानपोडा बदकाच्या आकाराचा या ठिकाणी अम्बेसेडर गाडीच्या आकाराचा हा पानपोडा आपण बघतोय। त्याच्यामध्ये असं सिस्टीम आहे, तुमची लवंग बडीशेप येलदोडा जे पानासोबत खाणं जाणाऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवल्या जायच्या। त्याच्यानंतर ही भारतीय मापन पद्धती अतिशय छान पद्धतीची मापन पद्धती बघा साईडनं शेर आहे, मापटा, चिपटा, कोळवाय, निळवाय, चिळवाय, अर्ध चिळवाय। तर ही भारतीय मापन पद्धती आहे। ह्याच्यामध्ये आपली सर्व रचना आणि गणना या ठिकाणी आपण धावतोय बघा। एक खंडी म्हणजे 20 पोती, एक पोतं बरोबर 16 पैली, एक पैली म्हणजे 4 शेर। हे संपूर्ण गणना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। ही भारतीय मापन पद्धती खंडी असेल, शेर, मापटा, चिपटा, कोळवा या ठिकाणी बघायला मिळते। हा मुघल शोषणपट्टा आहे, मुघलांच्या काळातील हा शोषणपट्टा आहे। हा राजपूत शोषणपट्टा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तर धनुष्याच्या माणसाच्या शरीरामध्ये घुसलेले बाण उपसून काढण्यासाठी त्या चिमट्याचा उपयोग केला जातो। असा चिमटा या ठिकाणी आपण बघतोय। या ठिकाणी खंजीर शस्त्र आहे जे शिवाजी महाराजांच्या पाठीमध्ये अफजल खानानं धोक्यानं मारलं म्हणून पाठीत खंजीर खुपसला हा शस्त्र वाक्यप्रयोग तिथपासून उदयाला आला। या ठिकाणी शेतात काम करणारे बायकांची विळे या ठिकाणी आपण बघतोय। तर या विळ्याने शत्रूचा गळा चिरा ही महाराजांनी त्यामध्ये धाडसी वृत्ती निर्माण केली। या ठिकाणी आपण बघतो हे तोफेचा या ठिकाणी साचा आहे, म्हणजे कास्टिंग तोफ आहे परंतु हे तोफ गोळे हे ओरिजिनल आहेत। बुर्जाचे आणि दरवाजाचं नुकसान करण्यासाठी अशा पद्धतीचे तोफ गोळे तोफेमध्ये टाकून समोर डागले जायचे। या ठिकाणी तलवारीचे सर्व प्रकार आहे, वर कत्ती तलवार आहे, समशेर आहे, तेगा आहे। तेगा तलवारीचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर हा लामण दिवा आहे। मंदिरामध्ये पूर्वी अशा पद्धतीचे दिवे लावले जायचे की 40 साईडला याचा प्रकाश व्हायचा। या ठिकाणी हे रॉकेलवरती, केरोसिनवरती, गॅसवरती चालणारे दिवे आपल्या वडिलांच्या आजोबाच्या काळामध्ये आई माऊलीने ह्याच्यामध्ये स्वयंपाक केला ह्याच्या उजेडाने। काही अभ्यास करणाऱ्या लोकांनी अशा दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला तर ऐतिहासिक वस्तू झाल्या। या ठिकाणी शिवाजी महाराजांची भवानी तलवार ज्या पद्धतीची होती तशा पद्धतीच्या ह्या मराठा धोक तलवारी आहेत। आपण तलवार नुसती म्हणतो परंतु तलवारीला किती अंग आहेत त्या तलवारीच्या सर्व अंगाची माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तर ही तलवारीची
अतिशय उत्कृष्ट अशी एक प्रकार ज्याला मराठा धोक तलवार असं म्हटलं जातं. या ठिकाणी दक्षिण भारतातील हे कोरा शस्त्र आहे, त्याला कोरा शस्त्र म्हटलं जातं. हे बघू शकता नेपाळी. उत्तर भारतातील हे असं शस्त्र. या ठिकाणी जमदार नावाची तलवार आहे व सर्पिनी नावाची तलवार आहे, ही सापाच्या आकाराची तलवार आहे. या ठिकाणी उत्कृष्ट असे शिरस्त्राने आपल्या डोक्याच्या सुरक्षेसाठी हे असं धारण केलं जाणारं डोक्याच्या सुरक्षेचं कवच म्हणजे हे शिरस्त्रान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर हे चिलकताचे दोन्ही प्रकार इथं आपण बघतोय. तसेच हे गुर्ज शस्त्र. गुर्ज म्हणजे हनुमंताच्या गदेतून विकसित झालेलं असं हे शस्त्र गुर्ज शस्त्र या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी छोटा प्रकार आहे, हा अंकुश आहे, जो माहूत हत्तीवरील चालक असतो त्याच्या हातामध्ये असणारं हे शस्त्र. या ठिकाणी सुवर्ण जडित अस्सल मराठा तलवार या ठिकाणी आपण बघतोय. सोन्याचं काम केलेली सरदारी तलवार या ठिकाणी अतिशय छान अस्सल मराठी आणि विदेशी पातळ असलेली तलवार या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी बळी देण्याचं शस्त्र म्हणजे कोयता. दक्षिण भारतातील बळी देण्यासाठी वापरला जाणारा हा दख्खनी कोयता आपण म्हणू शकतो. या ठिकाणी जुल्फिकार तलवार आहे. तसेच दक्षिण भारतातील तामिळनाडूचं हे चिलानम छुप शस्त्र आहे. जसं नेपाळचा कुकरी आहे, महाराष्ट्राचं कटेर आहे, तसं हे कमरेवरती ठेवलं जाणारं शस्त्र. या ठिकाणी जगन्नाथ नावाचं एक शस्त्र आहे. समोरच्या शत्रूच्या शिरावरती वार करण्यासाठी, चिलकतावरती वार करण्यासाठी कावळ्याच्या चोचीप्रमाणे आकार असणारा अतिशय मजबूत आणि घातक शस्त्र या ठिकाणी आपण बघतोय. हे ढालीचे प्रकार आहेत. जसं ढाल आपण जर बघितलं कोंढाण्याचा इतिहास, मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्तानं शरीर झालं लाल, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार, वार बघा तलवार. जसं तानाजी महाराजांची त्या ठिकाणी ढाल तुटली, त्यांनी हाताला पागोटं गुंडाळलं, हात तुटला, त्यांचा देह त्या ठिकाणी पडला. म्हणजे एक ढाल जर मावळ्यापाशी नसेल तर त्याला किती मोठी हानी होऊ शकते हे ढालीचं उदाहरण आपण त्या ठिकाणी समजू शकतो. या ठिकाणी हा सांग भाला आहे, जे महाराणा प्रतापांचं शस्त्र होतं. अखंड कोलीव, अखंड ओतीव असं सांग भाला या ठिकाणी आपण बघितला. हे हलदाई नावाचं शस्त्र आहे. हलदाई गर्दीच्या ठिकाणी, जास्त पब्लिकच्या ठिकाणी हे शस्त्र अतिशय चुटकीशी वार करण्यासाठी उपयोगात येणारं असे शस्त्र या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यानंतर महाराजांची मूर्तीचा नमस्कार या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग आणि तो युद्ध प्रसंग या ठिकाणी आपण बघूया. ही वाघनख ज्या शस्त्राने शिवाजी महाराजांनी अफजल खाना या मगरमिठीतून आपली सुटका केली आणि ह्या बिचव्याने अफजल खानाचं उदर फाडलं, पोट फाडलं आणि अफजल खानाचा बिचवा बाहेर, कोतळा बाहेर पाडला. ते कोतळा बाहेर पाडण्यासाठी उपयोगात आणलेलं शस्त्र म्हणजे हे बिचवा आणि हे वाघनख. हे इतिहासाला कलाटणी देणारा हा युद्ध प्रसंग आणि हा इतिहासातील हे दोन महत्वाची शस्त्र. त्याच्यानंतर आपण जी शस्त्र बघतोय ही वक्रधोक तलवार आहे. ह्याला वक्रधोक म्हणतात, म्हणजे हिचं पातळ कर्व आहे. हे पायदळातील सैन्य अशा पद्धतीच्या तलवारी वापरत असत. या ठिकाणी आपण हे बघतोय शस्त्र विटा. विटा शस्त्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या आणि दूरदृष्टीतून तयार झालेले शस्त्र. समोरच्या शत्रूवरती फेकून मारायचं आणि पुन्हा हातामध्ये खेचायचं. हे पाठीमागे याला रस्सी आहे. समोर हा एक उत्कृष्ट पद्धती वाघाचा गोंडा आहे, हा फाळ आहे. तर हे अस्सल विट्याचे फाळ इतिहासामध्ये वापरले गेलेले ऐतिहासिक विट्याचे फाळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हा पूर्ण डेमोपीस आपण या ठिकाणी बघायला ठेवलेला हा आहे. लेझिमचा प्रकार आहे. युद्धाचं पूर्व प्रशिक्षण म्हणजे लेझिम खेळ आहे. या ठिकाणी बघतोय आपण की हे काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं पारंपरिक असं शस्त्र. पूर्वी दगडाचे, हाडाचे अशी शस्त्र बनवली जायची, त्या पद्धतीने हे माडू हे शस्त्र या ठिकाणी शिकारीचे भाले आपल्याला बघायला मिळत आहेत. तर तसेच या ठिकाणी दुहेरी धार असलेली दुधारी पद्धतीची अस्सल मराठा तलवार या ठिकाणी बघायला मिळतात. दोन नमुने आपल्याला, हे विदेशी ब्लेड असलेली आणि ही भारतीय ब्लेड असलेली तलवार या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही बाजूने धार असणारी उत्कृष्ट अशी तलवार म्हणजे दुधारी मराठा धोक तलवार. या ठिकाणी आपण खाली बघतोय की मावळ्यांनी वापरलेल्या युद्धातील भंग पावलेल्या काही तलवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच या ठिकाणी हे दस्तान आहे. दस्तानी म्हणजे हाताच्या सुरक्षेसाठी धारण केलेले कवच, त्याला आपण दस्तान म्हणतो. या ठिकाणी जेंबियाचे काही प्रकार आहेत. ते छुपे शस्त्र कमरेवरती रोवून ठेवलं जातं असे शस्त्र. शिंगाची मूठ असलेला अतिशय उत्कृष्ट असा नमुना या ठिकाणी बघतो. ह्याच्यावरती सुवर्ण जडित हिरे माणिक मोतीचं काम केलेलं होतं, पण ते काळाच्या ओघात निघलेलं आहे. फक्त त्याचे निशाणे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी भाल्याचे प्रकार आपण बघतोय. अतिशय वजनदार आणि पायदळाचे भाले, पहिरेदाराचे भाले, जे पालखीसोबत चालतात त्या संरक्षकांचे भाले या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी कटेरीचे भाग आहेत. कटेरीचे प्रकार आहे. ह्याला चिमटा कटर असं म्हटलं जातं, कारण ह्या तलवार कटेरीचं ब्लेड वेगळं आहे आणि मूठ वेगळे आहे. जसं त्याच्या विरुद्ध ह्या मराठी कटेरी आहेत. महाराजांच्या काळात वापरलेल्या मराठीच्या कटेरी हा पूर्ण वन पीस आहेत. याला कुठेही जोड नाही आणि वापरायला तोड नाही म्हटलं तर चालेल. अतिशय मजबूत अशा कटेरी, याला अस्सल मराठा कटेरी म्हटलं जातं.
या ठिकाणी भुईवक्र कुऱ्हाड म्हणजे परशु कुऱ्हाडी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात पाहिल्या जाणाऱ्या अशा कुऱ्हाडी याला परशु कुऱ्हाड असं म्हणलं जातं। या ठिकाणी ही कुऱ्हाडीचे प्रकार आहे, 2 तुंबे असलेली, इथं पितळाचा तुंबा असलेली कुऱ्हाड आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी मराठ्यांची जी शेवटची लढाई झाली, शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते त्या स्वराज्याची शेवटची लढाई म्हणजे मोहोळ तालुक्यातील आष्टी गावामध्ये झालेली लढाई। बापूजी गोखले त्या युद्धाचे ते सेनापती होते, त्या मावळ्यांचे त्या सेनापतीचा तिथं मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शेवटची लढाई ही या तलवारीने पहिली ही अशी पवित्र तलवार ही आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मराठ्यांच्या हातात होती आणि ते स्वराज्यासाठी वाचवण्याचा प्रयत्न करत होती। अशी ही उत्कृष्ट अशी मोहोळ तालुक्यात दिनांक बघू शकता आपण इथे 20 फेब्रुवारी 1818 दिवशी हे युद्ध झालेल्या मोहोळ तालुक्यातील आष्टी गावामध्ये ही तिथे वापरलेली तलवार। या ठिकाणी धनुष्य बाणाचे प्रकार आपण बघतोय की तीर कामटा, तीर कमान असे धनुष्याच्या बाणाला अशा अनेक नावाने उल्लेखलं जातं। तर हे सर्व बाणाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। हा असल पारंपरिक धनुष्य या ठिकाणी आपण बघतोय। धनुष्याच्या बाणाचे सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे धनुष्य बाण असायचे, त्याच्या फाळाचे आकार वेगवेगळे असायचे। हे बाणाचे प्रकार या ठिकाणी आपण खाली बघू शकतो की मराठ्यांचं राज्यशस्त्र म्हणजे आज महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून ज्याची ओळख आहे ते शस्त्र म्हणजे दांडपट्टा, जे बाजीप्रभूंनी पावनखिंडीमध्ये चालवून पावनखिंड आणि शस्त्र पावन केला अशी पावनखिंडीमध्ये वापरलेला दांडपट्टा, दोन्ही बाजूने धार असणार, दोन्ही हातामध्ये घेऊन लढलं जाणारं असं शस्त्र अतिशय घातक। आणि जो दांडपट्टा चालवतो त्याला पटाईत म्हणतात। पटाईत आपण म्हणतो एखादा व्यक्ती एखाद्या कलेत पटाईत आहे, पटाईत म्हणजे काय तर सर्वोत्कृष्ट असणं, तसं मराठे दांडपट्टा चालवण्यात पटाईत होते म्हणजे सर्वोत्कृष्ट होते। दांडपट्टा मराठ्याशिवाय दुसऱ्या कोणाला चालवायला जमला बी नाही आणि त्याच्यावर प्रभुत्व त्यांना मिळवता आलं नाही। या ठिकाणी नेपाळचं पारंपरिक शस्त्र कुकरी, आज आपली गुरखा बटालियन देखील सीमेवरती संरक्षणासाठी AK-47 हातात जरी असेल तरी त्यांच्या कमरेवरती कट्यार हे शस्त्र असतं, कुकरी हे शस्त्र त्यांच्या सोबत असतं, कारण त्याला ते पूज्य मानतात आणि आपल्या सोबत ते नेहमी कुकरी शस्त्र ठेवतात। तर त्या कुकरी शस्त्राचा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने इतिहास बघितला। एकंदरीत या ठिकाणी सर्व शस्त्रांचा इतिहास आपण बघितला। त्यानंतर आपण पॉइंटकडे जाऊया। या ठिकाणी आपण बघतोय की ऐतिहासिक भारतीय चलन जे चलन होती ते सर्व प्रकारची चलन आहेत, ब्रिटिशकालीन आहेत, शिवपूर्व आहेत, शिवकालीन शिवराय आहेत। या ठिकाणी स्वातंत्र्योत्तरकालीन, स्वातंत्र्यपूर्वकालीन आणि हा पेज विदेशी कॉईनचा आहे, जे हाँगकाँग असेल, पाकिस्तान असेल, सिंगापूर असेल, केनिया असेल, अशा विविध देशाची चलन, ऐतिहासिक चलन ते या ठिकाणी आपण बघतोय। तर या ठिकाणी आपण बघतोय हे शिवाजी महाराजांनी चिंचवड गावासाठी दिलेलं हे पत्र आपण या ठिकाणी बघतोय। मोडी लिपी आहे आणि ही अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी राजमुद्रा आहे, खाली सिक्का मारलेली अशी मोहर लावलेली अशी ही पत्राची प्रत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तसेच या ठिकाणी भारतीय चलनाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे की पूर्वी फुटकी कवडी वापरली जायची चलन म्हणून, पूर्ण कवडी, दमडी असेल, ठेला असेल, पै असेल, असे अनेक वस्तूंचा चलन म्हणून उपयोग केला। या ठिकाणी होळकर घराण्याची काही कागदपत्र, ओरिजिनल कागदपत्र जे आपल्याला मोडी लिपीतले बघायला मिळतात की काही बक्षीसपत्र असेल, जमिनीचे कागदपत्र असेल, अशा पद्धतीचे या ठिकाणी 20 ते 25 ओरिजिनल आपल्याला डॉक्युमेंट बघायला मिळतात। या ठिकाणी भारतीय गोवंश असेल, बैल असेल, अशा प्रत्येक प्राण्याच्या सजावटीसाठी वापरलेलं एक विज्ञानपूर्व असे शस्त्र, त्याच्या आवाजाने पशुमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते। बैल चालवणारा शेतकरी आणि बैल स्वतः दमणार नाही असे विज्ञानपूर्ण असलेली ही शेंबी असेल, ही शेंबीचा या ठिकाणी आपण प्रकार बघू शकता। तर अशा पद्धतीचे बैल सजावटीचे अतिशय विज्ञानपूर्व, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो की विज्ञानपूर्व, कारण हे विज्ञानाला अतिशय पूरक असे बैल सजावटीचे बघायला मिळते। तर हा कल्पी भाला आहे, त्याला कल्पा भाला म्हणतात। हे पायदळाचा भाला आहे, पदकुंत जो पूर्ण हेवी आहे, मजबूत आहे, अतिशय छान आणि जबरदस्त असा हा भाल्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। या ठिकाणी लय कार असला, एकदम कार, नक्की कार्य होते पूर्वी ना। आता कसं हे कार्य चौकट ठेवून आपण जसं आहे तसं फक्त दावणीच्या उद्देशाने एक संग्रह करतो। हे कुऱ्हाडीचे प्रकार आहेत। हे अंतर्वक्र कुऱ्हाडी, बळी देण्याच्या आणि शासन करण्याच्या अशा कुऱ्हाडी, उत्कृष्ट डिझाईन आणि मस्त अशा कुऱ्हाडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। तर आत्ताचा लुक केल्यावर पाहिजे। धन्यवाद।
तर अशा पद्धतीने अजून कुऱ्हाडचे काही प्रकार आहेत ते बघू शकता तुम्ही. तर इथे विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत. हे जी या शस्त्राची पूर्ण माहिती आता सरांनी आपल्याला दिली त्या प्रकारेच या पूर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा देणार आहेत. धन्यवाद.